नमस्कार मंडळी. आता ना इथे युके मध्ये हीट वेव्ह आलेली आहे आणि टेम्परेचर 29 डिग्री आहे. 29 डिग्री म्हणजे इथे खूप आहे आणि आता घरी बसवणं झालंय, असं एवढं म्हणजे घरी उकाडा वाढलाय. तर आम्ही आता बीचवर जायचं ठरवलंय. बीच इथून आम्हाला 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे. ऍक्च्युली समोरच आहे, पण तिथेपर्यंत खाली उतरून वगैरे जायला 10 मिनिटं लागतात. आणि वीकेंड असल्यामुळे एवढी गर्दी आहे ना बीचवर आणि ट्रॅफिक पण झालेला आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते की बीच कसं आहे, गर्दी किती झाली आहे. चला तर मग. तर इथून असा खाली बीच आहे आणि मी तुम्हाला इथून असा व्ह्यू दाखवते की किती आज गर्दी झाली आहे बीचवर. नाहीतर विंटर मध्ये ना कोणी इकडे फिरकत पण नाही. आता पूर्ण गचकचित बीच भरलेला आहे. आता आम्हाला पण जागा शोधावी लागणार आहे बसण्यासाठी. चला तर मग मी तुम्हाला दाखवते की बीचवर किती गर्दी झाली आहे. ट्रॅफिक तर एवढं झालंय ना, बघ पाहू शकताय तुम्ही, पार्किंगला सुद्धा जागा नाहीये. आणि आज बघा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या किती बोटी आलेल्या आहेत. माझ्या पाठीमागून ही ट्रेन जाताना दिसत आहे ना, ही ब्रायटन मरीनाला जाते. इथे झिपलाईनची ऍक्टिव्हिटी पण आहे. तुम्ही पाहू शकता, हे बघा सगळे पेबल्स आहेत, त्यामुळे ना ह्याच्यामध्ये चालता येत नाही पटपट. जागा भेटली तिथे आणि माझी फ्रेंड पण आली होती फॅमिली सहित तिथे. सिबेल, हॅलो. Turkish woman, hello. Okay, bye. Bye. Yeah, you too. तर आता संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत, तरी पण बघा उजेड किती आहे. आता ना दिवस ना थोडासा उशिरा मावळतो, म्हणजे रात्री 9:30 पावणे 10 पर्यंत तरी उजेडच असतो. तर आता घरी जायची वेळ झालेली आहे, भूक लागलेली आहे. ऍक्च्युली डिनर टाइम झालेला आहे. आता एकदम थंड हवा सुटलेली आहे आणि सण पण आहे. खूप छान वातावरण झालेलं आहे
आणि इथे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकताय ब्रायटन पियर आहे आणि हे खूप फेमस आहे इथे. मी त्याच्यावर कधीतरी लॉंग व्हिडिओ करेन. चला तर मग भेटू परत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.